नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे सुनंदा आता मानसीला विचारत असते की मानसी, हे काय ऐकते मी? गायत्री जे काही बोलते ते खरं आहे का? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मावशी, काय म्हणाल्यात गायत्री वहिनी? तेव्हा सुनंदा म्हणत असते की हेच, तू आणि तेजस तुम्ही दोघेजण नवरा बायको असल्याचं नाटक करताय. हे गायत्रीने आम्हाला सांगितलं आहे. हे खरं आहे का मानसी? मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. जे काही खरं आहे ते आम्हाला सांग. तेव्हा इथे मानसी आता घाबरते. तिला काय बोलावं काही कळतच नाही. तेव्हा सुनंदा म्हणते, हे बघ मानसी, खोटं बोलू नकोस हा. तुला माझी शपथ आहे. खरं खरं सांग, गायत्री जे काय बोलते ते खरं आहे का? तुम्ही दोघेजण नवरा बायको असल्याचं नाटक करताय का? तेव्हा इथे आता माझी शपथ आहे असं म्हटल्यानंतर लगेचच इथे मानसी म्हणते, हो मावशी, आम्ही दोघेजण नाटक करतोय. तेव्हा सुनंदा म्हणते, का असं केलंस तू मानसी? सांग ना, का आमच्या भावनांशी खेळलीस? तुला तेजस बरोबर राहायचं नव्हतं म्हणून तू घर सोडून निघून गेली होतीस ना. मग कशासाठी परत इथे आलीस? का तू आम्हाला जीव लावलास आणि आमच्या भावनांशी खेळलीस? एवढं तुला सगळं करायची गरज नव्हती मानसी. हे बघ, एक वेळ आम्ही एखाद्या व्यक्तीचा जाच सहन करू शकतो, पण एखाद्या व्यक्तीने ज्याला आम्ही जीव लावतो आणि ती व्यक्ती जेव्हा विश्वासघात करते ना, ते मात्र आम्ही अजिबात सहन करणार नाही. कळलं ना तुला? हे बघ मानसी, तुला हे घर सोडून जायचं आहे ना, तुला तेजस बरोबर राहायचं नाही आहे ना, मग तुला इथे राहायची अजिबात गरज नाही आहे. जा ना, तू आत्ताच त्याला सोडून जा. तेव्हा इथे मानसी म्हणते, मावशी तुम्ही प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. तेव्हा तेजस म्हणत असतो की आई, हे बघ, लकी चामला काय बोलायचं आहे हे तू एकदा निदान ऐकून तरी घे. त्यांचं म्हणणं ऐकून घे. तेव्हा सुनंदा म्हणते, तेजस तू गप्प बस. तिला तुझ्याबरोबर आमच्याबरोबर राहायचं नाही आहे ना, मग तुला हे नाटक करायची गरज नाही आहे मानसी. जा, तुला आमचं घर सोडून जायचं आहे ना, आताच्या आता निघून जा. असं इथे सुनंदा म्हणते आणि मानसीला धक्का मारून घरातून बाहेर काढते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, खरं तर हे सत्य घडलेलं नाही आहे. हे स्वप्न बघितलं आहे. जागेपणी आपल्या गायत्री मॅडम यांनी बघितलेलं स्वप्न आहे की उद्या मी मानसीचं सत्य सांगितल्यानंतर प्रभू घरातील जी माणसं आहेत ना, ज्यांचा तिच्यावरती खूप विश्वास आहे, ते सगळेजण मिळून तिला घरातून बाहेर काढतील आणि मग मी माझ्या बाबांना उद्याच घरी परत घेऊन येईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्रीचे बाबा म्हणजे शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात, काय मी एका राक्षस मुलीला जन्म दिलाय? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, बरोबर, अहो तुमची मुलगी राक्षसच आहे. कळते का तुम्हाला? तुमचा बदला घेण्यासाठी त्यांनी आमचं घर लुबाडलं. पैसे भरून आमचं घर स्वतःच्या नावावरती करून घेतलं. त्यानंतर सगळ्यांना दबावाखाली घेऊन, सगळ्यांच्या सह्या घेऊन घर स्वतःच्या नावावरती केलं. कळते का तुम्हाला? आणि तेव्हापासून त्या आमच्या सर्व लोकांचा जाच करतायत. तेव्हा मानसी म्हणत असते, आणि एवढंच नाही, तेजसने फक्त प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही केली नाही म्हणून त्यांच्या नावाचा हिस्सा म्हणजे बाहेरची एक खोली आम्हाला दिलेली आहे आणि आता तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढले म्हणून आम्ही त्या खोलीमध्ये सगळे एकत्र राहतोय. बरं झालं त्यांनी सही नाही केली, नाहीतर आम्ही सगळे प्रभू रस्त्यावरती आलो असतो. फक्त गायत्री वहिनींच्या इथे आता तिरस्कारापोटी आमच्या सगळ्या प्रभूंची त्यांनी ही अवस्था करून ठेवली. मानसी म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या मनामध्ये इथे आता बदल्याची भावना अशी काही पेटून उठली आहे ना, की त्या एखाद्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आणि तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आणि त्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. ते सुद्धा प्रयत्न केलेत त्यांनी, पण ते प्रयत्न त्यांचे फसलेले आहेत असं तेजस म्हणतो. तेव्हा मानसी म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तुमची मुलगी इथे राक्षसापेक्षा सुद्धा विचित्र वागायला लागले. ती तुमच्यासाठी जे काही करते ते करते, पण आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणजे गायत्री वहिनींचं त्यांच्या मुलावरती खूप प्रेम आहे, पण एका व्यक्तीकडून, एका स्त्रीकडून त्यांचं मातृत्व हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. गीता वहिनींकडून सूरज भाऊजी आणि गीता वहिनी यांना एकमेकांपासून कितीतरी वर्ष त्यांनी वेगळं ठेवलं होतं आणि आता त्या घरामध्ये आल्यात तर त्यांना पुन्हा एकदा घरातून बाहेर काढण्याची धमकीसुद्धा देत आहेत. तेव्हा शैलेंद्र दीक्षित म्हणतात की हे बघा, माझ्याकडून चूक झाली होती आणि त्यानंतरला भास्कर प्रभू यांनी माझ्या विरोधामध्ये जो काही लेख लिहिला त्याच्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली
आणि मला शिक्षा झाली. मी शिक्षासुद्धा भोगली आहे. माझं त्याबद्दल काही मत नाही आहे. पण माझी मुलगी तुमच्याबरोबर अशी वागते त्याबद्दल खरंच मला काही कल्पना नव्हती. आणि खरंच सांगू का, जर तसं असेल ना तर मी इथून सुटल्यानंतर मी कुठेतरी दूर निघून जातो. पण माझी मुलगी इतकी विचित्र झाली माझा बदला घेण्यासाठी, हे खरंच मला कळत नाही आहे. मी कुठेतरी दूर निघून जाईन. तेव्हा मानसी म्हणते, काका या सगळ्यांनी काही होणार नाही आहे. आता तुम्ही एक वडील म्हणून जर तुम्हाला तुमच्या मुलीला सुधारायचं असेल ना तर तुम्ही येऊनच एक बाप म्हणून तुम्ही तुमच्या मुलीच्या मनातील जी ही कटुता आहे ना ती बाजूला काढा. माणुसकी काय असते, आपली माणसं काय असतात याची जाणीव करून द्या. त्यासाठी तुम्ही आमच्या घरी याल ना बाबा. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही लकीचाम, त्यांना आपल्या घरी का घेताय? याने काही होणार नाही आहे. गायत्री वहिनी कधीच सुधारणार नाहीत. तेव्हा मानसी म्हणते, त्या नक्की सुधारतील. हो ना बाबा, याल ना तुम्ही आमच्याबरोबर आमच्या घरी. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता तेजसला खूपच जास्त राग आलेला असतो. तेजस रागाच्या भरातच तिथून बाहेर पडतो. तेव्हा इथे मानसी त्याच्या मागे धावत पडते. त्याने म्हणते, हे काय झालं राष्ट्रहित, हे काय करताय तुम्ही, का तुम्ही रागवलात? तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा लकीचाम, आतापर्यंत तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा होतो. तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये मी तुम्हाला साथ दिली. पण ह्या वेळेला तुम्ही हा जो काही निर्णय घेतला आहेत ना तो मला अजिबातच आवडलेला नाही आहे. तुम्ही का असं म्हणालात की तुम्ही आमच्या घरी या म्हणून, याने काय होणार आहे? अहो आता तुम्ही सांगा ना, गायत्री वहिनी अशा आहेत, त्यांचा बापसुद्धा तसा होता म्हणूनच त्यांनी एवढ्या लोकांना फसवलं ना. आणि आता शेवटीला बापाचं रक्त ते गायत्री वहिनींमध्ये आले. दोघेही तसेच आहेत. तुम्हाला खरंच असं वाटतं की गायत्री वहिनींचे वडील घरी आल्यानंतर ते आपल्या मुलीला सुधरवण्याचा प्रयत्न करतील की दोघेजणं मिळून आपल्याकडून बदला घेतील? ते सांगा बरं. म्हणजे त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही भास्कर प्रभू यांनी त्यांना मिळवून दिली. त्यामुळे त्यांना इतका राग आला की ते जेलमध्ये गेले आणि आपल्या मुलीला तयार केलं आपल्याकडून बदला घेण्यासाठी. तेव्हा मानसी म्हणते, हे बघा ते वडील आहेत, त्यांच्या नजरेमध्ये मला आपल्या मुलीबद्दल काळजी दिसली. आणि विश्वास ठेवा माझ्यावरती, एक बाप आपल्या मुलीला कधीच वाईट मार्गाला जाऊ देणार नाही. जर त्यांना आपल्या मुलीचा संसार वाचवायचा असेल तर ते नक्की येतील. आणि आपल्याला आता गायत्री वहिनी यांना घरातून बाहेर काढायचं नाही आहे. आपल्याला त्यांना मारायचं नाही आहे, त्यांच्यातल्या वाईट वृत्तीला मारायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गायत्री आणि दिनेश दोघेजणं गणपती बाप्पाच्या इथे आता आगमनासाठीचं जे काही डेकोरेशन करायचं असतं त्याचं संपूर्ण सामान घेऊन आलेले असते. जे काही साहित्य हवं ते पूजेचं सामान सगळं काही इथे गायत्री घेऊन आलेली असते आणि दिनेशसुद्धा तिच्याबरोबर असतो. त्यानंतर गायत्री सगळ्यांना आवाज देते आणि म्हणते, काय सासूबाई, अहो आता गणपती बाप्पा उद्यावरती आले तरीसुद्धा कसली तयारी झालेली नाही आहे, कधी तयारी करताय? तेव्हा सुनंदा म्हणत असते की संध्याकाळी मानसी आणि तेजस आल्यानंतर आम्ही तयारी करायला सुरुवात करणार आहोत आणि सामान आणायला मी आणि गीता आम्ही दोघीजणी आता जाणारच आहोत. तेव्हा इथे गायत्री म्हणते, सासूबाई तुम्हाला दोघींना कुठेही जायची गरज नाही आहे. हे बघा गणपती बाप्पाच्या आरतीसाठी जे काही सामान लागतं ते, पूजेसाठी लागणारं सामान आणि डेकोरेशनसाठी लागणारं सामान मी सगळं काही घेऊन आले. तुम्ही फक्त आता तयारी सुरू करा. आणि एक काम करा, आता सगळेजण आतमध्ये चला. जोपर्यंत 4 दिवस गणपती आहेत तुम्ही आतमध्ये येऊन राहू शकता. 4 दिवस तुम्हाला माफ आहेत. चला ना आतमध्येच आता डेकोरेशनची तयारी करा, चला. तेव्हा इथे आता नाना म्हणत असतात की अजिबात नाही सूनबाई, ज्या पद्धतीने तू आम्हाला अपमानित करून घरातून हाकलून दिलेस ना त्यानंतर आम्ही अजिबात घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाही. ज्या वेळेला सुनंदा तुझ्याकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची म्हणून परवानगी घ्यायला आली होतीस तेव्हासुद्धा तू तिचा किती अपमान केला होतास हे आम्ही विसरलेलो नाही आहे. त्याच्यामुळे कृष्ण जन्माष्टमी जशी अंगणात साजरी झाली तसेच गणपती बाप्पासुद्धा अंगणामध्येच आम्ही आणू आणि तिथेच आम्ही साजरे करू, घरामध्ये येणार नाही. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, तात्यासाहेब बरोबर बोलताय तुम्ही, नाही माझं चुकलं. सासूबाई तेव्हा परवानगी मागायला आल्या होत्या आणि मी दिली नव्हती. अहो तात्यासाहेब तेव्हा राग होता मनामध्ये असं समजा, पण आता मी देते ना परवानगी, तुम्ही येऊ शकता घरामध्ये. अहो घरातून मी तुम्हाला बाहेर काढलं, तुमचं घर हे माझ्या नावावरती आहे, हा व्यवहाराचा भाग झाला. पण आता गणपती आपण सगळेजण एकत्र येऊन साजरा करूच शकतो ना. तेव्हा इथे दिनेश म्हणतो, तात्या आई प्लीज नाही म्हणू नका ना. तेव्हा इथे तात्या आता नाहीच म्हणत असतात.
तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की सासूबाई, तुम्हाला जर तेव्हा राग आला असेल ना, तर मी हात जोडून तुमची माफी मागते, हवं तर पाया पडते, पण नाही म्हणू नका. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा कृष्ण जन्माष्टमी जशी अंगणात साजरी झाली तेव्हा परवानगी नाही दिलीत ना, मग आता लगेच तुमच्यामध्ये इतकी माणुसकी कुठून आली की गणपती बाप्पा आता तुम्हाला घरामध्ये साजरे करायचे आहेत? अजिबात नाही. गणपती उत्सवसुद्धा आम्ही अंगणामध्येच साजरा करणार, ते सुद्धा एकदम धूमधडाक्यात. कळलं का? नाचायला या तुम्ही पण मिरवणुकीमध्ये. तेव्हा इथे आता गायत्री म्हणते, ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा जर नकारच आहे तर मी काही करू शकत नाही, पण आम्ही निदान गणपती बाप्पाच्या आगमनामध्ये आणि आता गणपती उत्सवामध्ये सहभागी होऊ शकतो ना. नाही बाबा, तूच विचार दिनेश, नाहीतर मला तो नाहीच म्हणेल, निदान तुला होकार तरी देईल. तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री अगं असं काय करतेस? गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आहेत ना, तो सण सगळ्यांचा आहे, ते का आपल्याला नकार देतील? तेव्हा मानसी म्हणते, हो ना, आणि गायत्री बहिणी तुम्ही तर याच, अहो तुम्हीसुद्धा या घरचा भाग आहात, त्याच्यामुळे तुम्ही गणपती उत्सवामध्ये जर सामील झालात तर आम्हाला आनंदच होईल, नाही का राष्ट्रहित? तेव्हा गायत्री म्हणते, हो तर मी सामील होणारच आहे, ते सुद्धा आनंदाने सहभाग घेणार. उद्याचा दिवस खूपच जास्त खास आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो, काय तुमचं डोकं चाललंय तरी कुठे? काय चाललंय तुमच्या मनामध्ये? इथे आता गणपती उत्सवामध्ये स्वतःहून सहभाग घेत आहे काय वहिनी? डोकामध्ये काही गेमा वगैरे चालू आहेत की काय? तेव्हा इथे गायत्री म्हणते, ते उद्या कळेलच तुला, तुमच्या सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे, असं इकडे आता गायत्री म्हणते आणि मग ती निघून जाते. तेव्हा दिनेश म्हणतो, चला आता इथे गणपती डेकोरेशनची सगळी तयारी करून घेऊया. तेव्हा इथे गीता म्हणत असते, मानसी तुला नाही माहिती, उद्या मला असं वाटतंय की गायत्री वहिनी सगळ्यांना सांगणार आहेत की तुम्ही दोघेजणं नवरा बायको असल्याचं नाटक करताय, त्यांना तुमच्या दोघांचं सत्य समजलंय, असं इथे गीता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि तेजस दोघेजणं डेकोरेशनची तयारी करत असतात. तेव्हा ती इकडे तेजसकडून एक एक पेपर मागत असते आणि त्याच्यामध्ये छान अशी फुलं सजवून ठेवत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तेजस म्हणत असतो की लकी चार्म, पण तुम्ही बोलताय तसं खरंच होईल ना? म्हणजे गायत्री वहिनींचे वडील इथे आले तर ते नक्की त्यांना समजवतील ना, की अजून इथे आगीमध्ये तेल ओततील? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, नका काळजी करू, मला पूर्ण विश्वास आहे, एक वडील म्हणून ते आपल्या मुलीला सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करतील. मला त्यांच्याकडे बघून तसं वाटलं होतं, मी एक मुलगी आहे ना, मी ते नक्कीच समजू शकते. तेव्हा गायत्री बोलता बोलता पुन्हा आपला हात पुढे करते. खरं तर ती पेपर मागण्यासाठी हात पुढे करते, पण इथे तेजसला असं वाटतं की त्यांची पार्टनरशिप आहे म्हणून त्याला शेकहँड करण्यासाठी तिने आपला हात पुढे केला आहे. तेव्हा इथे तेजस तिला आपला हात पुन्हा हातामध्ये देतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, अहो मी तुमच्याकडे पेपर मागते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हो का? नाही, मला असं वाटलं आपली पार्टनरशिप आहे म्हणून तुम्ही मला शेकहँड करताय. पार्टनरशिप आहे ना आपली? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो पार्टनरशिप आहे. मग घ्या, पार्टनरशिप आहे तर शेकहँड करा. तेव्हा इथे मानसी त्याला पुन्हा एकदा शेकहँड करते. तेव्हा तिथे गीता येते आणि म्हणत असते की मानसी जरा येतेस का, मला बोलायचं आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो एवढं झालं ना की लगेच येते. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, नाही नाही लकी चार्म, तुम्ही जा ना, मी करेन हे, प्लीज तुम्ही जा. तेव्हा इथे आता मानसी निघून गेल्यानंतर तेजस म्हणत असतो की लकी चार्म, मला माहिती आहे या माणसांमध्ये, या घरामध्ये तुमचा जीव अडकला आहे, मग तरीसुद्धा तुम्ही आपलं नातं का स्वीकारत नाही, का मला माफ करत नाही, असं इकडे आता तेजस म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गीता म्हणत असते की मानसी, अगं तुला कळतंय का तुझं आणि इथे तेजस भाऊजींचं नातं? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघा गीता वहिनी, प्लीज मला थोडा वेळ हवा आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मला थोडा वेळ द्या, उद्या आनंदाचा दिवस आहे, तुम्ही कुठेही घर सोडून जायचं नाही आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगते, प्लीज असं करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गीता म्हणत असते, मला वेगळं बोलायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इथे सुनंदा मानसीला आवाज देते आणि बोलावून घेते. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो मावशी आले. गीता वहिनी प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका, मी आले, मला मावशी बोलवत आहेत. तेव्हा इथे आता गीता म्हणत असते की देवा, गणू बाप्पा, आता तुम्हीच काहीतरी करा, सगळं काही तुमच्यावरती सोडते. इथे आता गायत्री वहिनींचा डाव
हा सक्सेसफुल होता कामा नये असं ती म्हणत असते. त्यानंतर इथे गायत्री लिस्ट तयार करत असते. तिला आता प्रत्येकाच्या आवडीच्या भाज्या वगैरे मागवायच्या असतात. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, या सगळ्याची आता ती यादी करत असते. तात्यासाहेबांना कुठली भाजी आवडते, इथे आता सासूबाईंना काय आवडतं, हे सगळं तिने व्यवस्थित लिहून ठेवलेलं असतं, अगदी यादी केलेली असते. तेव्हा इथे दिनेश तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा गायत्री म्हणते, काय झालं दिनेश, तुला असं वाटते का की ह्या वेळेला सुद्धा मी नाटकं करते? तेव्हा दिनेश म्हणतो, नाही मला असं नाही वाटत आहे. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, दिनेश खरं सांगू का, मला असं वाटतंय की हे 4 दिवस आहेत ना, आपण सगळ्यांनी आनंदाने घालवले पाहिजे आणि मी हे सगळं जे काही करते ना ते मनापासून करते सगळ्यांसाठी. तेव्हा दिनेश म्हणतो, तेच तर बघून मला खूप छान वाटतंय ना, म्हणजे तुझ्यामध्ये जो काही हा बदल आहे, आपल्या कुटुंबाबद्दल जे काही प्रेम आहे, त्याने मला खरंच खूप छान वाटतंय. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की हो, मी हे सगळं मनापासून करते. फक्त ही यादी घे आणि विनोदला जाऊन दे. विनोदला हे सगळं सामान अगदी व्यवस्थित आणायला सांग. तेव्हा दिनेश म्हणतो, आधी तू इथे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची सगळी तयारी केलीस, त्यानंतर पूजेचं सामान आणलंस आणि आता घरातल्या सामानाची यादी. खरंच खूप थँक्यू असं इथे दिनेश आता गायत्रीला म्हणतो आणि मग तो तिथून निघून जातो. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते की हो, मला आता उद्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं आहे. उद्या मानसी आणि तेजसचं सत्य सगळ्यांना सांगणार, मानसीला या घरातून बाहेर काढणार आणि माझ्या बाबांना मी या घरामध्ये परत घेऊन येणार, असं इकडे गायत्री म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे गायत्री तेजस आणि मानसीला विचारते की तुमचं नातं काय आहे, कोण आहात तुम्ही एकमेकांचे? तेव्हा इथे गीता खूप घाबरते. गीताला माहिती असतं की आता इकडे गायत्रीला सगळं काही समजलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी विचारते, गायत्री वहिनी तुम्ही असं का विचारताय? तेव्हा गायत्री म्हणते, सांग ना गं, म्हणजे तुम्ही दोघेजणं नक्की कोण आहात, काय नातं आहे तुमचं? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजस म्हणत असतो की बघा बघा कोण आले आपल्याकडे. तेव्हा इथे सगळेजण आता बघत असतात. तेजस आणि मानसी सामानाच्या बॅगा वगैरे घेऊन आतमध्ये आलेले असतात आणि घरामध्ये एंट्री झालेली असते ती इथे शैलेंद्र दीक्षित यांची. त्यामुळे प्रेक्षकांनो, शैलेंद्र दीक्षित हे आता प्रभू निवासामध्ये आलेले असतात. तेव्हा गायत्री आपल्या वडिलांना बघते. तिला खूप मोठा धक्का बसतो, अगदी पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटतं आणि ती म्हणते, बाबा तुम्ही इथे? तेव्हा इथे आता छायाचं तोंडसुद्धा बघा. छायासुद्धा आपल्या वडिलांना बघून खूपच जास्त घाबरते. तेव्हा इथे छाया पण घाबरते, मात्र विनोद बघा त्यांच्याकडे कसा आता बघतोय. त्यानंतर इथे मानसी गायत्रीकडे बघून छोटीशी स्माईलसुद्धा तिला देत असते, कारण जो प्लॅन गायत्री करणार असते तिचा प्लॅन आता मानसीने फ्लॉप करत ती स्वतःच शैलेंद्र दीक्षित यांना घरी घेऊन आलेली असते.